सोलापुरातील महावीर मंडळाची मासिक बैठक मंडळाचे सदस्य अरुण धुमाळ यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडली। सोलापुरातील महावीर मंडळाची मासिक बैठक मंडळाचे सदस्य अरुण धुमाळ यांच्या निवासस्थानी पार पडली। प्रारंभी सर्व सभासदांचं स्वागत करण्यात आलं। मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या छायाचित्राचं पूजन करण्यात आलं। सामुदायिक आरतीनंतर स्वाध्याय स्वरूपात डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी कवी बी यांची माझी कन्या ही कविता गाऊन दाखवली। कुटुंबातील व्यक्तींवर निरपेक्ष प्रेम करणं, स्वावलंबी राहणं, आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं, सतत कार्यरत राहणं ही मनाला आनंद आणि समाधान देणारी कर्तव्ये आहेत। अहिंसेचा व्यापक अर्थ वात्सल्य, प्रेम, समानता यात सामावला आहे। संघटनेचा हेतू केवळ एकत्र येणं नसून सर्व सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होणं हा आहे। संघटनेमुळं निर्भयता येते, आत्मविश्वास वाढतो, जगण्याची उमेद वाढते। संघटनांना धार्मिक स्वाध्यायाची जोड असेल तर नैतिकता जिवंत राहते। म्हणून महावीर मंडळात स्वाध्याय करण्याची परंपरा सुरू ठेवली पाहिजे असे महत्त्वपूर्ण विचार डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले। थोडक्यात आपल्या 24 लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याचं एक महत्त्वाचा हा बीसीच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे। तो हेतू सातत्यानं आपण सर्वजण, कुणी सांगायची गरज नाही, कुणी पुन्हा पुन्हा हे करायची गरज नाही, आपण सर्वांनी आंतरिकतेनं पाहिलं पाहिजे। हा पहिला भाग। दुसरा भाग आहे की स्वाध्याय एक आपण या निमित्तानं एक 5 मिनिटं 2 मिनिटं का होईना आपल्या सर्वांना आपण का जन्मलो, आपण कुठून आलो, कुठं जाणार आहोत, जीवन म्हणजे काय याविषयी आपण जैन कुलात जन्माला आलो आहे, जैन धर्मामध्ये आपण आलेलो आहोत, तरी त्याचा प्राथमिक आपल्या सर्वांना माहीत आहेच, पण तरीसुद्धा त्या निमित्तानं एक 5 मिनिटाचं 3 मिनिटाचं स्वाध्याय तुमच्या आज आरती झाली, मला खूप बरं वाटलं। धुमाळ सरांनी आज लघु श्रावकाचार देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। या निमित्तानं घराघरातली तर आपल्या मुलं आपली बघतील, हे बघतील, तर त्याही निमित्तानं आपण सर्वांनी त्याचं धर्माचं थोडा वेळ का विना स्वाध्याय आपण केला पाहिजे। कारण गुरुदेव समंतभद्र महाराज जे कोणी येतील त्यांना पहिला प्रश्न विचारायचा, स्वाध्याय करता का? नसेल तर व्रत घ्या, करा। तर आपण थोडंसं ही परंपरा जपूया। या बैठकीला नंदकुमार कंगळे, बाहुबली भूमकर, रवींद्र कटके, प्रदीप पांढरे, संदीप पूर्वत, प्रशांत एखंडे, नितीन पांढरे, विमलनाथ गुमते, संदेश पूर्वत, रोहित थळवे, नंदकुमार रणदिवे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी ऑगस्टमध्ये आयोजित वधूवर सूचक मेळाव्याच्या फॉर्मचं विमोचन करण्यात आलं।